तर त्या मंडपाला चेंडू लागला चौकाराच्या किंवा षटकाराच्या रूपानं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे जितू पाटील खारीगाव काशीभवन यांच्या मार्फत. धन्यवाद जितू भाऊ. आपण जे पारितोषिक लावलेलं आहे नक्कीच कुठल्या खेळाडूला भेटते बघायचं, कुठला चौका षटकार मारतोय कुठला फलंदाज आणि त्यांना पारितोषिक देण्यात येईल आपल्याकडून. धन्यवाद जितू भाऊ. खारीगाव काशीभवन येथून लावण्यात आलेलं बक्षीस. आता सध्या या मात्र पहिल्या शतकामध्ये धावसंख्या 9, सरासरी 9, बिनबाद 9. दुसऱ्या शतकामध्ये धावसंख्या 19, मात्र 10 आलेले आहेत. इथे त्यांच्या गोलंदाजीवरती जगदीश येतोय, मात्र जगदीश देखील जबरदस्त गोलंदाज आहे. नक्कीच 19 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. आणि मिडल ऑर्डरमध्ये पाहिलं तर भरपूर मोठे खेळाडू अजून येणं बाकी आपण पाहतोय. तर मागच्या सामन्यामध्ये बॅट मात्र तळपली होती, ती म्हणजेच उमेश वाघ याची 2 चौकार 2 षटकार त्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिले होते. आणि अतितटीच्या लढतीमध्ये 1 धावेने मात्र विजयी ठरला होता आर.के. मोरवा. नक्कीच मात्र इथे धावसंख्या 19 आहे, मात्र अजून चौकार षटकार आल्यानंतर देखील चांगले धावसंख्या इथे उभारलेले आर.के. मोरवा संघाने. कारण दुहेरी धावा सुरूच आहेत, एक धावा सुरूच आहेत. आतापर्यंत फक्त एकच चेंडू डॉट गेलेला आहे. मात्र आज जबरदस्त चेंडू हाताळला होता जगदीश आचार्याने. मागे प्रयत्न होता मारण्याचा, चौकार गेला असं नक्कीच बॅटला लागला असतं तर, मात्र असं घडत नाही. डॉट चेंडू जातोय, मात्र जबरदस्त चेंडू हाताळला होता जगदीश आचार्य. मात्र जबाबदारी दिली त्यांच्या खांद्यावरती, नक्कीच ती चांगली पार पडेल जगदीश. मात्र अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे जगदीश यांच्या ओव्हरमध्ये. 36 शतक मार्गस्थ आहे. अजून 5 चेंडूमध्ये काही होऊ शकतं मित्रा. तर नक्कीच आपण पाहतोय या पद्धतीचे ज्या वेळेस स्ट्रोक कंप्लीट करायचे असतात त्यावेळेस बॉडी बॅलन्स व्यवस्थित हवा असतो. यावेळेस गोलंदाजाने आपण पाहिलं तर धीम्या गतीचा चेंडू हाताळला गेला. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा जगदीश गोलंदाजी मार्कवरती. दुसरा चेंडू घेऊन फलंदाज मेघनाथसाठी यावेळेस मात्र जैसी गेंद वैसी नसीहत मात्र देऊ शकला नाही आणि यावेळेस मात्र चेंडू विसावला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, पूर्ण विराम लावला जातोय. फलंदाज मेघनाथ याच्या पारीला. आदरा बसतो आर.के. मोरवा संघाला. मेघनाथ मात्र बाद होतात आणि मेघनाथ मात्र किती धावावर बाद झालेले आहेत? 10 धावाकडून बाद झाले आहेत. मात्र 10 धावांची एक सलामी दिली होती. जेम्स बॉन्ड सामना सुरू आहे. आर.के. मोरवा फलंदाजी करताना मात्र 19 धावेवरती पहिला इथे गडी बाद होतोय मेघनाथ मात्र यांच्या रूपात. आता जातो कोण? उमेश वाघ. बघायचं उमेश वाघ काही चेंडू कशा खेळून काढतो, सिंगल डबल एका चौकार षटकार मारू शकतो. मात्र त्याच्याकडे पॉवर आहे, कुवत आहे खेळण्याची. त्यांचं होम ग्राउंड आहे आर.के. मोरवा. जबरदस्त सुंदर मैदान आहे आणि चौफेर फटकेबाजी करणारा असे काही खेळाडू आहेत. हरेश, मेघनाथ, कैलास, मंगेश, उमेश आणि एकदम क्रॉस खेळणारे म्हणजे मिथुन आणि हेमंत. एकदम आडेपट्ट्याचे फलंदाज आहेत ते. तर नक्कीच हेमू तुम्ही पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आर.के. मोरवा संघाच्या खेळाडूंचा. आपण पाहायला गेलो तर आणि सुशोभ्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आउटफील्ड आपण पाहिलं तर जबरदस्त आउटफील्ड पाहायला मिळतंय आणि फास्ट आउटफील्ड आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. नक्कीच त्याच्यामध्ये चेतन राऊतचं नाव घेण्याचं विसरलो मी. तो देखील चांगला एक फलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्कात न बघायचा. पंचदेशाचा मी वाट बघतोय, पंचदेशाचा वाईट येतोय चेंडू. तो भरपूर ऑप्शनच्या बार धावांतर चेंडू देखील येतो. या एकदा धावसंख्या झालेली 20, गडी बाद 1 आर.के. मोरवा. तर नक्कीच पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहायचो गोलंदाज अपील करायची. या काळामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज अपील करताना पाहतोय. वाईटची अपील करू नका. पंचांचं काम चांगल्या पद्धतीने सकाळच्या सत्रापासून चालू आहे. आपण पाहायला गेलो तर यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी सरप्राईज केलं जात आहे. पडल्यानंतर चेंडू उचली घेताना यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी जगदीश मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच दुसऱ्या चेंडूने गडी बाद केला होता, त्याच्यानंतर वाईट टाकल्यानंतर परत डॉट टाकला. मग त्याने जी चुकी केली होती ती भरून काढलेली आहे जगदीश यांनी. मग उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. अजून धावसंख्या धाव फलकावरती झालेले आहेत ते 20, गडी बाद 1 आर.के. मोरवा वर्सेस चेंज बॉन्ड्राई. आपण सामना बघत TCP1 यांच्या माध्यमातून लाईव्ह यूट्यूबवरती. नक्कीच जगदीश पुढचा चेंडू माझा जातो मागच्या भागामध्ये, तिथे क्षेत्रक्षक आणि चेंडू नक्कीच जातो सीमारेषा गाठतो. 4 धावांसाठी तिथे हितेन पाटील आहेत.
आणि या 4 धावसंख्या झालेली होती 24 विजय. मात्र तिथे पाहायला मिळत होते आणि चांगला प्रयत्न एफर्ट मात्र केला होता. एफर्टला मात्र दाद द्यावी लागेल. मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे बाबा चौकारासाठी. 4 धावा अर्जित केले जात आहेत. धावफलक पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जगदीश पुन्हा एकदा हरीश साठी यावेळेस अलोंग द कार्पेट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त देऊ शकला नव्हता आणि एक रन अर्जित केले जाते. दुसऱ्या धावेचा लगेच कॉल दिला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि यस नो आणि वेट असे हे तिन्ही कॉल आपल्याला चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळत आहेत. उमेश वाघ आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगल्या पद्धतीने माहिर खेळाडू पाहायला मिळतोय. धावफलक 2 पुढे सरसावलं जाईल. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं जाते. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावरती असताना शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सुंदर चौकार देखील आला. आता त्यानंतर 2 धावांचा फटका आला. धावसंख्या झालेली 26. मात्र आता बघायचं असं चांगला चेंडू होता. मात्र चेंडू थोडा बीट झालेला आहे यष्टिरक्षकांना. मात्र इथे एकदा वाचू शकत नाहीये. 22 एसएल आलाय 55. मात्र या सध्या संपलेल्या 3 धावसंख्या धावफलकावर झाल्या आहेत त्या 27 गडी बाद 1. RK मोरवा वर्सेस शॅन्सबॉन्ड राईस सामना बघत आहेत. TCP1 यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह यूट्यूबवरती सामना बघत आहेत. मात्र 18 चेंडूमध्ये धावसंख्या चांगली धावसंख्या मांडे 27 धावा आलेले आहेत. मग सरासरी आपण म्हटली तर चांगली गाठलेली RK मोरवा संघाने. पाणी घेऊन जायचं लगेच. सरासरी 9ची आहे मित्रा. मात्र आता येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र आता येतो सचिन येतोय गोलंदाजीवरती. मात्र सचिन देखील जबरदस्त गोलंदाज आहे. 4 गोलंदाज कंटिन्यू वापरलेले आहेत. प्रशांत, हितेश, जगदीश आणि सचिन. मात्र ह्या 4 गोलंदाजीमध्ये नक्कीच प्रशांत किंवा हितेश मात्रे हे 2 गोलंदाज टाकतीलच. मात्र बघायचं आहे येणारे 4थं शतक सचिन येतोय. सचिनला किती धावा करतील. नक्कीच चांगली गोलंदाज सचिन आहे. मात्र RKचं सुंदर मैदान आहे आणि चांगले फलंदाज समोर आहेत. मात्र सचिनला भरपूर बेस्ट बॉलर म्हणून पुरस्कार भेटलेले आहेत. जेम्स बॉन्ड संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचल्यानंतरच. मात्र जबरदस्त गोलंदाज आहे सचिन. मात्र येणारे 6 चेंडू कशा आदळतोय या RKच्या मैदानावरती. तर धावसंख्या धावफलकावर झाले 27. एक गडी बाद झालेले आहेत. मात्र आता स्ट्राईकला आहेत ते हरेश, नॉन स्ट्राईकला उमेश आहेत. नक्कीच आता चेंडू थोडा जुना झालेला मित्रा. 3 शतकांना थोडा चेंडू जुना झाल्यानंतर आता संधी जर वाघला दिली तर नक्कीच वाघ 1 ते 2 मोठे फटके खेळू शकतो. त्याच्याकडे कोत आहे, पॉवर आहे. यस सामना 5 षटकांचा आहे. सामना 5 षटकांचा आहे. नक्कीच आपण पाहतोय 2 फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. हरीश याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय उमेश वाघ. आणि प्रेक्षकांना निश्चितपणे आतुरता असेल की उमेश वाघ कधी स्ट्राईक वरती येतोय आणि मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेस मात्र मनसुबा जाहीर केला जातोय. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र फ्लंबिंगच्या माध्यमातून निघून जातोय. एकदा वर्जित केली गेली. दुसऱ्या धावीसाठी डेंजर एंडला फलंदाज पाहिलं तर हरीश धावत होता आणि 2 धावा सुद्धा अर्जित केले जातील. चेंडूवरती व्यवस्थितपणे येऊ शकला नव्हता क्षेत्ररक्षक आणि चेंडू लॉंग चेस मात्र करावा लागला हितेन पाटील याला आणि 2 धावा तत्पूर्वी अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या झालेत 29 धावा झालेल्या आहेत. मात्र एक सुंदर धावांचा पाठलाग सुरू आहे. मात्र नक्कीच अशा जर धावसंख्या तुम्ही जर केल्या तर नक्कीच 50 धावा गाठतीलच RK मोरवा. मात्र या 50 धावा देखील कमी पडतील असा विचार करत असेल. कारण समोर कोण आहे? जेम्स बॉन्ड संघ आहे. प्रशांत मात्रे, प्रशांत किनी, प्रफुल्ल आहे. त्याच्यानंतर हितेश मात्रे आहेत. असे बलाढ्य फलंदाज देखील आहेत. जयेश पाटील यष्टिरक्षक देखील अष्टपैलू खेळाडू आहे. तर नक्कीच बरोबर आहे ते. मात्र तुल्यबल लढत मानली जाईल. यावेळेस मात्र ऑन साईडला मनसुबा जाहीर करायचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन मात्र चेंडू आदळला जातोय शरीर यष्टीला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे सरसावलं जाते.
30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र उमेश वाघ आता मला तर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनसुबा मात्र जाहीर करेल निश्चितपणे आपण पाहिलं तर. आणि ऑलराऊंडर म्हणजेच कालाची गरज आहे मित्रांनो. भारतीय संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हार्दिक पांड्याला मात्र बॅन केलं जात आहे. महिलांवरती अश्लील टिप्पणी केल्या कारणास्तव के राहुल आणि हार्दिक पांड्या या दोन खेळाडूंना भारतीय नियामक बोर्डने मात्र निलंबित केलेलं आहे. दरम्यान उमेश वाघ स्ट्राईक एंडवरती, सचिन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन राईट ओव्हर द विकेटचा मारा उमेश वाघ साठी. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, उंची जास्त गाठली गेली आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जाईल. तत्पूर्वी संधी होती दोन फलंदाजांकडे 2 धावा अर्जित करण्याची. तर मनसुबा पाहिला तर मोठे फटके खेळण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय हेमू. नक्कीच वाघ एकदम थोडे मध्ये घुसल्यानंतर चेंडू इन्सर्ट कर देऊन चेंडू जातो सर्कलच्या आतमध्ये, एकदम तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे, मध्ये सेफ फटका जो मारतोय वाघ. मात्र 2 धावा धावसंख्या झालेले आहेत ते 32. मात्र एक 2 धावा चालतील, मात्र चेंडू डॉट जाता कामा नाही ह्याच विचाराने उतरले आहेत दोन्ही फलंदाज. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक उमेशला कशी मिळेल हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच हारीचा असेलच. इथून थोडं आडावड सुरू आहे, स्ट्राईक द्या वाघला स्ट्राईक द्या. मात्र ते आता मिळालेलं आहे. सुंदर चेंडू आता तर स्ट्रेट ड्राईव्ह मारतो, नक्कीच एकदा फुल कंप्लीट झालेला आहे. तिथे प्रशांत चेंडू उतलेपर्यंत चोळची मिसफील्ड झालेला आहे, मात्र लगेच कव्हर करतो हितेश मात्र. मात्र चांगला थ्रो त्या दरम्यान 2 धाव इथे कंप्लीट झालेले आहेत. तर याच पद्धतीचं कव्हरिंग असायला हवं, कारण की आपण पाहिलं बॅकअप महत्वाचा असतो. एक क्षेत्ररक्षक पुढे जातो त्यावेळेस दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअपला येणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र हितेश आला आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा निश्चितपणे वाचवल्या आपल्या संघासाठी. ऑन साइडला अलोंग द कार्पेट गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. वेगाने चेंडू येतोय, एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावीचा कॉल दिलाय. डेंजर एंडला आपण पाहतोय उमेश वाघ धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. धाव फलक आपण पाहिलं तर 2ने पुढे सरसावलं जाईल. 36 या आकड्यावरती 36 रन्स ऑन द बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय शेवटचा चेंडू. विशालचा प्रयत्न काय होता वाघला बाद करण्याचा, मात्र त्यांनी नॉन साईडला थ्रो केला असा तर नक्कीच हारेस बाद आला असता. त्यांनी दोनला चूक केलेली आहे. 36 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची झाली आतापर्यंत. विचार केला गेला तर एक गडी बाद झालाय, मात्र जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. नक्की तिथे लगेच एक वाईट आणि एक बाईज अशी अवांतर धावाले, सर्व बॅटने धावालेले आहेत. मात्र जबरदस्त फलंदाज चाललेले, सलामी चांगली झाली होती. त्याच्यानंतर 10 धावावरती बाद झाला होता मेघनाथ मात्र. मात्र आता धावसंख्या झालेली ती 36. शेवटचा चेंडू एक गडी बाद झालेले आहेत. यॉर्कर चेंडू आता नक्की चांगल्या पद्धतीने खेळून काढल्याचे हितेश मात्र चेंडू नक्की उचलेपर्यंत इथे एकदा कंप्लीट झाले. धावसंख्या झाले 37 धावा झाले 37. लॉस ऑफ 1 विकेट आर.के. मोरवा. तर 37 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 37 धावा. चर्चा चालू राहील, गुप्तगू चालू राहील. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बाबा चषक 2019.
जे ग्रुप यांच्या वतीने 500 रुपये देण्यात येतील तुम्हाला. हॅट्रिक जर केली शेतकऱ्यांची केली तर बघायचं कसं खेळतील या चेंडूवरती. 2 चेंडू 2 षटकार मारलेत ऑन द हॅट्रिक. शुभेच्छा उमेश वाघ. षटकार मारा आणि स्वराज्य ग्रुप मुर्दा यांच्या वतीने 500 रुपये कमवा. उमेश वाघ बेस्ट ऑफ लक. सुंदर चेंडू टाकतो. यॉर्कर चेंडू होता मात्र चांगली संधी आली होते मात्र गोलंदाज देखील जबरदस्त चेंडू हाताळला आणि यस 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 यस. कोण बाद असेल? कोण बाद आहे पंच? उमेश वाघ बाद आहेत का? अविनाश सरांनी बाद दिलेले आहेत. उमेश हा बाद होतोय. मात्र ज्याला बाद केला त्यांनी तोच गडी मुसका बाद झालेला आहे. चांगला गडी बाद करताना यश आलेलं आहे. मात्र त्यांनी त्याची कामगिरी त्यांनी दिली होती संघ नायकाने. त्यांनी जबरदस्त 2 षटकार मारलेले आहेत उमेश वाघ यांनी. आणि उमेश वाघ किती धावावर बाद झालेले आहेत? 20 धावाकडे उमेश बाद झाले आहेत 2 षटकार सहाय्याने. चांगला चेंडू हाताळला होता. यॉर्कर चेंडू होता. आणि ना सचिन 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 चांगला थ्रो करतो. जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकला होता. आणि उमेश वाघ जबरदस्त 20 धावाकडे बाद झाले. आपल्या संघासाठी 2 षटकार मारून बाद झाले आहेत. जी जिम्मेदारी जी जबाबदारी दिली होती खांद्यावर त्यांनी पार पाडले उमेशाने. नक्कीच आणखीन 1 ते 2 चेंडू राहिला असता आणखी षटकार बघायला भेटला असता मित्रांनो. विकी जातो. विकी धाव संख्या धाव फलकावरती 50. सांगितलं होतं आम्ही 50 ते 55 धावा करू. अजून काही चेंडू शिल्लक आहेत मात्र 50 गाठलेले आहे. यास अजून काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र या चेंडूमध्ये किती धावा येतील मित्र तुला काय वाटतं? 3 चेंडू बाकी आहेत. निश्चितच 4 ते 5 धावा जमवल्या तरी 55 पर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच नक्कीच. मात्र स्ट्राईकला कोण आहे? सलामीला गेलेला फलंदाज हरेश सुंदर फलंदाजी करतो. सुंदर मारता मारता फटका एकदम उंचावर आहे जतीन आहे आणि दुसऱ्यांदा चोकर 2 झेल पडतो जतीनांच्या हातामधून. आणि 2 धावा नक्कीच या 3 धावा कंप्लीट होताना दिसतील. मात्र या 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दुसरा झेल सुटतो जतीनांच्या हातामधून. मात्र मग झेल सुटला 2 धावा. आता झेल सुटला 3 धावा. मात्र जर गडी बाद झाले असं चांगले चांगले तर त्या गडीने आणखीन धावा तुम्हाला कमी दिसल्या असं धाव फलकावरती. आणि या 53 धावा झालेल्या आहेत झेल सुटल्यानंतर. मात्र अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये 2 ते 3 धावा जर आल्या तर 55 धावा नक्कीच आरके मोरवा संघ उभारले. 60 धावांचं नक्कीच आव्हान येईल असं मला इच्छा करतात आमचे मित्र हरेश. अंदाजा एक विक्की यास बघायचं आम्ही 55 वाट बघतोय आणि एकदा कंप्लीट झालेले आहेत यास. आणि हरेश धावबाद झालेले आहेत आणि वाईट चेंडू आहे. मात्र 2 धावा खात्यावरती आलेले आहेत आणि दुसरी धाव करण्यासाठी बाद झालेले आहेत हरेश. मात्र एक वाईट आणि एक धावून धाव काढलेली आहे. मात्र धाव संख्या झालेली ती 55. प्लीज सामना सुरू आहे. गेट जरा बंद करा प्लीज. गेट बंद करा प्लीज. गाडी आतमध्ये कोणी आणू नका मित्रांनो. सामना सुरू आहे. ही मंडळीची गाडी आहे. चालेल चालेल. एक जबरदस्त सलामीला गेलेला फलंदाज आत्ता बाद होतोय. जबरदस्त जबरदस्त हरेश गुड बॅटिंग आणि जबरदस्त स्ट्राईक रोटेट चांगला करतोय. आणि किती धावा बाद झालेले हरेश? 21 धावा बाद झालेले आहेत. जबरदस्त तुफानी फलंदाजी आणि मोठी पार्टनरशिप दिलेली आहे संघासाठी. अंतिम चेंडू मिथून जातोय. अंतिम चेंडू आहे. 1 मिनिट. एक वाईट बॉल हा. 2 बॉल बाकी आहेत. चेतन राऊत प्लीज शांत राहा. चेतन राऊत थँक्यू. यस बघा आम्ही 55 वाट बघतो. यस बघायचं काय होताना दिसत. 1 धाव कंप्लीट झालेले आहेत. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. मात्र बघायचा 2 धाव इथे कंप्लीट होताना दिसतीलच. मात्र जबरदस्त वाईट चेंडू. मात्र आता काय झाले लेन दिशाने लेन विसरलेले आहेत असं मला वाटतं. मात्र पुन्हा एकदा वाईट पडतोय
58 धावा झाल्या. चेतन राऊत 58. वैजा कुठे वैजा? मग अशी वैजा बोलला होता 40-35 धावा येतील. मात्र क्रिकेट आहे मित्र, हे क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं नक्कीच. मात्र इथे कोणी हारू जिंको, मग ते क्रिकेट जिंकलं पाहिजे बस. नक्कीच हितेश वर्सेस विकेट आणि सुंदर फटका असेल तिथे जतीन आहेत. नक्कीच चेंडू वन बाउंड चेंडू उचलेपर्यंत पुन्हा एकदा मिसफील्डमध्ये चेंडू तिथे समोर सूर्य आहे मित्रा, आम्ही समजू शकतो. मात्र समोर सूर्य आहे आम्हाला माहिती आहे. मात्र काय प्रेक्षकांना वाटत असेल तो मुद्दाम मिसफील्ड करत नाही मित्रांनो, त्याची आम्ही बाजू घेत नाही. मग तिथे तुम्ही जाऊन समोर उभं राहा. समोर सूर्य येतोय. राजेश पाटील घोडबंदर यांच्याकडून जर संघर्ष ग्रुपच्या तंबूमध्ये षटकार किंवा चौकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक राजेश पाटील घोडबंदर यांच्या मार्फत. धन्यवाद राजेश पाटील. असेच बक्षीस लावा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवा. धावसंख्या झालेली ती 60 धावा झालेल्या आहेत. फटका मात्र अगदी सेफ फटका आहे. प्रशांत केनी चेंडू उचलेपर्यंत एकदा कंप्लीट झाले आणि नक्कीच या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. मात्र थ्रो चांगला येतोय आणि या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. 62 धावा झालेल्या आहेत. हरेश जबरदस्त एक तुमचा अंदाज होता 60 धावा होतील, मात्र 62 धावा झाले आहेत आणि 63 धावांचं आव्हान एक मोठं आव्हान आहे. मात्र बघायचं आहे कुठपर्यंत थांबून ठेवतील. आरके मोरो संघाला एक जबरदस्त गोलंदाज आहेत. विशाल आहे, उमेश वाघ आहे. नक्कीच डीजे ब्रेक
मस्त अशा गतीने मंद मंद पावलांनी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. एका बाजूला प्रशांत म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. तर संपूर्ण स्पर्धेसाठी एक पारदर्शी जाहीर करतो आम्ही वारंवार. आमच्या समायोजक कक्षाच्या डाव्या बाजूला 63 रन्स टू विन 63 रन्स टू विन 63 धावा विजयासाठी. तर आमच्या समायोजक कक्षाच्या डाव्या बाजूला एक भगव्या रंगाचा तंबू आहे. त्या तंबूमध्ये चेंडू लागला तर 2000 रुपयाचं पारितोषिक राजेश पाटील घोडबंदर, जितू पाटील खारीगाव काशीभवन यांच्या मार्फत आणि संघर्ष ग्रुप मुर्दागर यांच्या मार्फत आलेला आहे. तर जो कोणी खेळाडू शौकार किंवा षटकार त्या दिशेला मारेल, तंबूला लागला चेंडू, तर 2000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर चालू असलेल्या सामन्याकडे घेऊन जातोय पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रत्येक श्रोताचं या स्पर्धेच्या माध्यमातून बाबा चषक 2019च्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आमच्या प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा या चषकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर सामना आपण पाहतोय जेम्स बॉन्ड राई विरुद्ध आर.के. मोरवा अशी लढत पाहायला मिळते. कडवी झुंज पाहायला मिळते. नाण्याची एक बाजू आपण हेमू यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकले आहे. 62 धावा उभारल्या गेल्या आणि 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी राई संघाची सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच आपण फायनलचा सामना सुद्धा खेळवणार आहोत मित्रांनो. कारण एक दिवसीय ही स्पर्धा पाहतोय आणि 50,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये. नक्कीच मित्र, या वर्षातील पहिल्या अंगामधील मोठी स्पर्धा हीच आहे. नक्कीच आभार व्यक्त करतोय स्वराज्य ग्रुप मुर्दे यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. मात्र बाबा चषक आपण बघतोय, मात्र आयोजकात मुर्द्याची स्पर्धा आहे मोरव्याला आणि खेळतात राई. आम्ही देखील राईचे मात्र 3 गाव एकत्र आले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच आयोजकांच्या साथीला मात्र प्रायोजक असणं आणि प्रत्येक वेळेस मात्र सहयोग लागणं मात्र गरजेचं असतं. कुठलीही स्पर्धा आपण साकार करायची असेल तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन चेतन राऊत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर फलंदाज जतीन पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रशांत किनी. तर पहिला चेंडू पंचांचा इशारा होतोय. सामनाला इथे सुरुवात केली जाते. लेफ्ट राऊंड विकेटचा ओव्हर द विकेटचा मारा करत असताना गोलंदाज चेतन राऊत पहिला चेंडू घेऊन जतीनसाठी. यावेळेस मात्र बॅटचं ब्लेड ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. भरपूर मोठा एरिया कव्हर करून मात्र हरेश येतोय आणि एक धाव अर्जित केली जाईल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन होतोय. एका धावीनिशी मात्र भला मोठा पहाड सर करायचं आहे. 63 धावा उभारायच्या आहेत धाव फलकावरती. नक्कीच विशेष सूचना, मॅच चालू असताना कोणी वाहनामधून घेऊन जाऊ नका. रनअप मध्ये थोडासा गडबड पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा होतोय. डेड बॉलचा नियम क्रमांक 20 आपण पाहतोय. नक्कीच मात्र चेंडू जो अडवला मग हारेसांनी, असं वाटतं हारेस बिलकुल थकलेला नाही. मग सलामीने गेलेला अंतिम शतकापर्यंत खेळला आणि तोच हारेस धावत त्यांनी चेंडू अडवलेला आहे. नक्कीच चांगलं स्टॅमिना हारेस यांचा. हे असं नक्कीच बॅटची कट सर घेऊन चेंडू जातो उमेश यांच्या हातामध्ये, मात्र निर्धार चेंडू जातोय. तर तिन्ही भूमिकेमध्ये आपण पाहू शकता उमेश वाघ याला आपण एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतो आणि त्यानंतर पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहतो आणि एक फलंदाज म्हणून वरच्या फळीमध्ये मात्र वर्णी लागली जाते या फलंदाजाची आणि हाच तो फलंदाज जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शॉर्टम पुल केला जातोय. पुल पॉवरफुल ठरेल का? क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावीचा कॉल मात्र दिला जातोय आणि 2 धावा सुद्धा अर्जित केल्या जातील. धाव फलक पाहिलं तर 2 ने पुढे सरसावलं जाईल. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकेरी धावा मात्र पाहतोय आपण फलंदाजांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूनंतर 3 धावा हेमू. नक्कीच मात्र सरासरी बघितले 12.5 धावांनी सरासरी आहे. प्रत्येक शतकामध्ये 12.5 तुम्हाला करायला लागते 12.5 धावा. मात्र इथे सॉफ्ट हँडने खेळलेला ड्राईव्ह करतोय प्रशांत. इथे पुन्हा एकदा हारेस बघा, एकदा हारेचा स्टॅमिना बघा, जबरदस्त स्टॅमिना आहे. मात्र असा स्टॅमिना प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये पाहिजे. मात्र काही खेळाडू असे आहेत फक्त फलंदाजी केल्यानंतर धावत नाही आहेत, फक्त गोलंदाजी करतील आणि साईडला बसतील. मात्र हारेची दाद दिली पाहिजे. जबरदस्त हारेश मित्रा, वेल डन. मात्र चेतन राऊत देखील जबरदस्त आहे. चेतन थोडं वजन जास्त वाढलेलं आहे. थोडं वजन थोडं कमी करावं चेतन यांनी.
तर नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 5वा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने, यावेळेस इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी, सबमरीन म्हणावं लागेल. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, यावेळेस मात्र अनइवन बाउन्स पाहायला मिळतोय. सिमेंट कॉन्क्रीटची विकेट असल्या कारणास्तव कधी चेंडू उचली घेईल, कधी चेंडू खालती राहील हे आपण नक्कीच. सांगू शकत नाहीत. मात्र काल आम्ही स्पर्धेमध्ये खेळायला गेलो दैसर येथे, तिथे पांडूचा सामना सुरू असताना 30 चेंडूमध्ये 15 चेंडू खाली राहिले होते, असेच ग्राउंड लगत चेंडू लागले होते. मात्र 15 चेंडू डॉट गेले होते. मात्र नक्कीच हा चेंडू देखील लेग ब्रेक चेंडू होता, चांगला चेंडू आहे आणि चांगला चेंडू हाताळतोय चेतन राऊत आणि पहिल्या सतत संपते आणि धाव संख्या बघा फक्त आणि फक्त 4. मग इथे संघ ते कमी पडतोय नक्की विजय. किनी मात्र हेमू जर तू कर्णधार असता तर 63 धावा उभारायच्या असताना कोणाचा फलंदाज मैदानामध्ये सलामी वीर म्हणून पाठवला असता. नक्कीच नक्कीच प्रफुल्ल येते आहे आणि अजय देखील आहेत. मात्र त्या दोघांना सलामीला पाठवलं पाहिजे असतं, पाठवलं पाहिजे होतं. मात्र आता पहिल्या शतकामध्ये फक्त आणि 4च धावा आले आहेत. मात्र प्रफुल्ल आणि प्रशांत हा खेळत असला अजय तर नक्की धावसंख्या तुम्हाला मोठी दिसली असते. सरासरी 12.5 धावांची सरासरी आहे. मात्र तो पाठला करताना संघ भरपूर मागे पडताना दिसतोय. संघ फक्त 4च धावा आल्या होत्या चित्रांच्या गोलंदाजीवरती. मात्र नक्कीच थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. मात्र 2 धावा चालतील. मंगेश चेंडू उचले थोडा उशीर होतोय आणि या 2 धावसंख्या झालेले ते फक्त आणि फक्त 6. तर नक्कीच 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 63 धावांचा पाठलाग करत असताना जेम्स बॉन्ड राई संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. एक धावेसाठी झगडताना आपण पाहतोय आणि जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय मानला जातो. आणि यावेळेस मात्र घाम घालावा लागेल. ज्यांची स्वप्न घामाच्या शाईने मात्र लिहिलेले असतात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात मित्रांनो. तर तुम्हाला घाम हा घालावा लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत मात्र विजयाच्या समीप जावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने, यावेळेस मात्र लोअर फुलटचा चेंडू ऑन ड्राईव्ह विकेट दाखवलाय. ऑन साईडला चेंडू निघून येईल, एकदा वर्जित केली जाते. थोडंसं कॉलिंग मात्र गडबडलं होतं. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पाहिले तर 1 ने पुढे सरसावले जाते. 7 धावा धावफलकावरती. नक्कीच आता मात्र जेम्स बॉन्ड राय संघाला चौघड सत्कारांची गरज आहे. मात्र तोच प्रयत्न करत आहे जेम्स बॉन्ड संघ. मात्र त्याची साथ जास्त लाभत नाही. त्याचं कारण एक जबरदस्त गोलंदाज सुमित आहे. चेतनाने जबरदस्त गोलंदाज टाकले, 4च धावा दिल्या होत्या. मात्र गडी ते वाद करता आले नाही. मात्र सुमित बघायचं काय करता येणार चेंडूवरती. याचा चेंडू लगेच सेफ फटका चेतन राऊतच्या. नक्कीच चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट होताना दिसते. मात्र 1 धावा चालतील, 2 धावा चालतील. मात्र चौकार सत्कार चालणार नाही. मात्र काहीसा कान मात्र देताना एक सिनियर खेळाडू कैलास पाटील आहेत, मंगेश पाटील आहेत त्या संघामध्ये आता आणि मेघनाथ मात्र देखील आहेत. मात्र अनुभव हे भरपूर आहे. मात्र आत्मविश्वास वाढवलेला आहे सुमित यांचा. तर नक्कीच एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभवातून काहीतरी शिकायला हवं. नवीन गोलंदाज आहे. मात्र त्याचं थोडं बल वाढवलेलं आहे या 3 खेळाडूंनी. त्या कामी आहेत असं चांगले चेंडू हाताळतोय सुमित. मात्र फटका मारतोय प्रशांत किनी. यस काय असेल आणि 7 धावा षटकार येतोय. यस कमॉन डीजे. मात्र त्यांनी चेंडू अडवला पाहिजे होता मिथुनांनी आणि नक्कीच 2 ते 3 धावा आतल्या असत्या. मात्र सुंदर षटकार मारतात प्रशांत किनी आणि संघाला नेऊन ठेवतोय 14 या धावावरती. बघायचा कायसा कान मंत्र देतोय कैलास पाटील. सिनियर खेळाडू कोण आहेत कैलास, मेघनाथ आणि मंगेश या संघामध्ये. मात्र थोडं बल वाढवतं, थोडा अनुभव त्याचा कमी आहे, आत्मविश्वास जास्त आहे. मात्र बघायचं प्रशांत किनी आपल्या फुल फॉर्ममध्ये खेळत असताना षटकार सहाय्याने धावसंख्या धावफलक 14 बिनबाद 14, 64 धावांचं आव्हान आहे. चेंडू खाली जातो, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. मात्र यष्टीरक्षक वाघ मात्र इथे 1 धाव कंप्लीट झालेले आहेत. 22 इशाऱ्याला पंच अरुण यांचा. मात्र 1 धावा चालतील. कैलास पाटील चालेल मात्र षटकार चौकार चालणार नाही असं म्हणतात. मात्र सुमित देखील आपल्या गोलंदाजी मार्कवर सुंदर चेंडू टाकतोय.
बाबा चषक आपण बघत आहेत. या अंगामधील भव्य दिवस स्पर्धा पहिल्या अंगामधील पहिल्या महिन्यातील चांगली स्पर्धा आहे. 20 जानेवारी स्वराज्य ग्रुप मुर्दा यांच्या वतीने मास्तर अली यांच्या वतीने जबरदस्त स्पर्धा आहे. स्वर्गीय कैलासवासी बालकृष्ण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य विशाल बालकृष्ण म्हात्रे यांच्या वतीने आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेले आहे स्पर्धेसाठी त्यांचा देखील आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सुमित वर्षे चतीन आणि फटका मारतो नक्कीच सेफ देऊन चेंडू असेल नक्कीच यष्टी रक्षक आणि सुंदर झेल पडतो. मात्र सुंदर झेल झाला असता. येस बघायचं काय असेल येस मात्र इथे गडी बाद नाहीये. मात्र 2 धाव इथे कंप्लीट झालेले आहेत. मात्र वाघ बघा जबरदस्त धावला होता. आपली जागा सोडून यष्टी रक्षक गेला होता पुढे. आता झेल झाला असता तर ते चांगला आणि महत्त्वाचा गडी बाद होऊ शकला असता. मात्र 2 धावा झालेल्या आहेत आणि या 2 धावसंख्या सरकले ते जेम्स बॉन्ड राई संघाची 17 या धावावरती आणि शतक संपलेले आहेत. 2 धावसंख्या 17. मात्र जेम्स बॉन्ड राईचा थोडा कमी पडतोय धावांच्या गतीमध्ये पाठला करत असताना. मात्र या ज्या धावा कमी पडलेल्या आहेत या उर्वरित 3 शतकामध्ये ॲड झालेल्या आहेत. मात्र नक्कीच थोडं दडपण आणि थोडं प्रेशर वाढलेलं आहे जेम्स बॉन्ड राई संघावरती. आत्ता मात्र नक्कीच अजय आणि प्रफुल्लित तयार राहायचं आहे येणारे काही चेंडू सामना करण्यासाठी. धावसंख्या झालेली ती 17 बिनबाद 17. नक्कीच आता तुफानी फटकेबाजी करावी लागेल. त्यांच्या अंगामध्ये वीरेंद्र सेहवाग महेंद्रसिंग धोनी हा घुसावा लागेल. बघायचं आता मरवा काही थोडे इशारा करतात आम्हाला काही फलंदाज मार म्हणून त्यांची जी कामगिरी आहे ती मैदानात दिसतात. मात्र जितके चांगले गोलंदाज आहेत आर के मोरो संघाकडे. बघायचं आता कोण येतोय स्वतः वाघ. तर नक्कीच उमेश वाघ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. तर चला क्षेत्ररक्षण दडवून घ्यायचं आहे लगेच लावून घ्यायचं आहे. मित्रांनो विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच फायनलचा सामना सुद्धा आपल्याला इथे पार पाडायचा आहे. तर उमेश वाघ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. तर 18 चेंडू आणि 46 धावांची गरज विजयासाठी. 18 चेंडू 46 धावा 15.33च्या सरासरीने खेळावा लागेल जर सामन्यामध्ये विजयी व्हायचं असेल तर जेम्स बॉन्ड राई संघाला. नक्कीच अंतिम सामन्यामध्ये चालू जो सामना सुरू आहे त्याच्यामध्ये कुठला संघ असेल जेम्स बॉन्ड राई किंवा आर के मोरवा. मात्र उत्तन बॉईज संघाने तयार राहायचं आहे. जास्त कुठे लांब जाऊ नका मित्रांनो. उत्तन बॉईज भलं मोठं आव्हान आहे. मात्र पहिल्या सामन्यामध्ये मिरावट संघाला 73 धावांचं आव्हान दिलं तर उत्तम संघाने एक जबरदस्त मजल मारली होती. त्याचाच पाठला करत होता. 64 धावा झालेल्या आहेत. मात्र आता काहीसा गेम प्लॅन थोडा वेगळा असेल आर के मोरो संघाचा. आता गोलंदाज योग्य रीतीने काढलेला आहे वाघ. मात्र असा कशी फिल्डिंग लावायची आहे थोडं क्षेत्ररक्षण कसं लावायचं आहे कुठल्या पद्धतीने लावायचं आहे माझा थोडा गेम प्लॅन म्हणजे टीम मीटिंग करा मित्रांनो. प्लीज कैलास पाटील वेळ वाया जातो. कैलास पाटील प्लीज क्रॉपआउट करा. मला आपली सर्वांची एकत्र स्पर्धा आहे. मात्र आपलंच मैदान आहे. मात्र आत्ता कमी चेंडू आणि जास्त धावांची गरज आहे. नक्कीच मोर्चा संघ एक चांगला संघ होता. मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला. मात्र तो संघ तुम्हाला फायनलमध्ये दिसला असता. मात्र थोडं चांगली सुरुवात झाली होती त्यानंतर पराभव झालेले आहेत. मात्र दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा जेम्स बॉन्ड राई वर्सेस आर के मोरवा. उमेश येतोय उंच फटका मारतोय. मात्र फटका सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. मिथून आणि कुठली चूक न करता झेल टिपतात. थर्ड मॅनेजरमध्ये तिथे विशाल आहे. चेंडू वाढेपर्यंत नक्कीच एक धाव समाधान. आता जास्तीत जास्त स्ट्राईक प्रफुल्लला कशी काय भेटेल. मग हात प्रामाणिक प्रयत्न नक्कीच असेल.
मात्र प्रफुल्ल देखील एक जबरदस्त मोठा फलंदाज आहे आपल्या मीरा भाईंदर परिसरामध्ये. मात्र उमेश देखील एक मोठा गोलंदाज आहे. मात्र एक दोन्ही अनुभव खेळाडू आहेत. मात्र कोणाचा अनुभव इथे पणाला लागतोय येणाऱ्या काही चेंडूवरती काय वेळ सांगेल आपल्याला. बघा ना दोघांना हार्दिक शुभेच्छा उमेशला आणि प्रफुल्लला देखील. धावसंख्या धावफलकर झालेल्या आहेत त्या 18 धावा झालेल्या आहेत. गडी बाद एक. चेंडू थोडा लांब खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच वाईटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. अवांतर चेंडू धावसंख्या धावफलकावरती 19. गडी बाद एक. चेंज बॉन्ड राही. भलं मोठं आव्हान आहे. मात्र तिसरं शतक मार्गस्थ आहे. गोलंदाज उमेश, स्ट्राईकला प्रफुल्ल. आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कारण मोठा फटक्याचा गरज आहे जेम्स बॉन्ड राईट संघाला. मात्र चेंडू एक जबरदस्त अनुभव पणाला लावतोय उमेश वाघ. डॉट चेंडू होतोय. धावसंख्या धावफलकावरती 19. गडी बाद एक. जेम्स बॉन्ड राई वर्सेस RK मोरवा. चेंडू गेलेला बॅटची इन्सर्ट कट घेऊन एस्टेरिशा हातामध्ये यस आणि प्रफुल्ल देखील स्वस्तामध्ये बाद होतोय. कम ऑन डीजे. Oh God, one more remix. पाच धावर 7 चेंडू 5 धावांचा भोगदंडा करतो. मात्र इथे बघा इथे ऑपरेटर 2 आहेत, समालोचक 2 आहेत, स्कोरर 2 आहेत आणि डीजे ऑपरेटर 2 आहेत. धाव संख्या 19. फलंदाज प्रशांत मात्रे आणि अजय पाटील. अजय पाटील ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला प्रशांत मात्रे. मात्र 18 चेंडूमध्ये फक्त 19 धावा केल्या आणि महत्त्वाचे गडी बाद झालेल्या 3. जेम्स बॉन्ड 3 गडी बाद केलेले आहेत. 2च धावा दिलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. बघा आता हॅट्रिकला संधी आहे उमेशांना. हॅट्रिकला 500 रुपये स्वराज्य ग्रुप मुर्दा मास्तर यांच्या वतीने. बघा ते हॅट्रिक होत्या. शुभेच्छा. नाही ना बेस्ट ऑफ लक. नक्कीच अजय पाटीलला कोण विसरणार. रणजी स्पोर्ट्स कासरवाडी त्यांनी सामना बघा बघितले आणि चेंडू खाली राहतो. यस यस. मात्र चेंडू लागला असता नक्की षटकार आला असता. मात्र तुफानी फलंदाजी केली होती अजय याने. 2 सामन्यामध्ये जबरदस्त धावा कुठल्या होत्या. नक्कीच उर्वरित 12 चेंडू आणि 44 धावांची आता गरज आहे. मात्र सरासरी बघ कितपर्यंत सरासरी अति सरासरी वाढलेली आपली. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे मित्र. आता
आता कोण येतोय? विशाल माची येतोय, मगाचा हिरो. मगाच्या विशालने काय केलं? जोनेसने पहिले षटकार मारला, त्याच्यानंतर चौकार मारला आणि 4 चेंडू 4 धावांची गरज असताना तो सामना आर के मोरवा संघ जिंकला. याचं कारण त्याचा एक आत्मविश्वास वाढवलेला आहे आणि एक त्याला अनुभव देखील त्या मैदानाचा आहे. आणि अशा रीतीने आर के मोरवा संघ आता मैदानात खेळत आहेत. मात्र प्रशांत मात्र सुवर्ण संधी, एक षटकार मारा आणि 5,000 रुपये कमवा तुम्ही. योगेश भोईर यांच्याकडून प्रशांत मात्रे याने एक असं बक्षीस आणण्यात आलं, एकशे षटकार मारला तर तुम्हाला रोख रक्कम रुपये 5,000 रुपये योगेश भोईर यांच्याकडून. मुर्दा बघा तर किती प्रेम आहे मित्रांनो. असंच प्रेम असावा भावजानी मिळवण्यावरती. एक षटकार मारा आणि 5,000 रुपये कमा मित्रांनो. प्रशांत मात्रे सुवर्ण संधी. विशाल येतो, विशाल माची. दोन कोंबड्या अमित अनिल राऊत बुसुम यांच्या वतीने आलेल्या आहेत. मात्र आर के मोरवा संघासाठी आले आहेत. आर के संघ जिंकला तर 2 कोंबड्या. 12 चेंडू आणि 44 धावा. तुला काय वाटतं 12 चेंडूत किती धावा येतील? असे सामने जिंकलेले देखील आहेत. मात्र आता अनुभव जास्त आहे मात्र दोघांचा फलंदाजांचा. मात्र आत्मविश्वास जास्त आहे विशाल यांचा. मात्र दोन्ही बल्लेबाज फलंदाज आहेत प्रशांत आणि अजय. बघा दोन्ही संघ हार्दिक शुभेच्छा जेम्स बॉन्ड. नक्कीच दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर बिग हिटर फलंदाज दोन्ही फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज प्रशांत पाहायला मिळते. पहिला चेंडू विशाल माची याचा आणि पहिल्या चेंडूवरती घणागती प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक धावावर जीत केली जाईल आणि आता मात्र स्ट्राईकवर आणलं जाते ते अजय पाटील यांना. रणजी स्मृती चषक मध्ये अक्षरशः जबरदस्त कामगिरी केली होती. प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडला होता हा फलंदाज. आपण पाहिलं तर अप्रतिम खेळी मात्र पाहायला मिळाली होती रणजी स्मृती चषकामध्ये. तीच कामगिरी दोहरावी लागेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर अजय स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो. यावेळेस ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला पाठवलं जाते. मिथून मात्र इथे पाहायला मिळतोय आणि फ्लंबल झालं आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. मात्र याचा भोगदंड नक्की तुम्हाला मोजावा लागेल. मात्र स्ट्राईकवरती कोण आहे बघा. अजय पाटील. नॉन स्ट्राईकवरती कोण आहे बघा. प्रशांत मात्रे. प्रशांत मात्रे यांचा रेकॉर्ड जर मागील वर्षापासून भरपूर वर्ष काढला तर 5 चेंडू 5 षटकार भरपूर टाइम मारले आहेत त्याने. मात्र त्याला आता मारावे लागतील. फुलटा चेंडू होता नक्कीच सेफ फटका असेल. चेतन धाव चेंडू. हेमंत हा चेंडू उचलतोय. मात्र एक धाव समाधान. 9 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सरासरी वाढलेली आहे मित्रांनो. माझी जी सरासरी 13ची होती 12.5 धावांची सरासरी होती ती सरासरी वाढलेली आहे. त्याचं कारण उमेश वाघ जबरदस्त गोलंदाजी केली. 3 गडी बाद केले 2च धावा दिल्या होत्या. षटकाराला 5,000 रुपये प्रशासनानं अपील केली होती. मात्र चेंडू थोडा खाली राहतोय. मात्र थोडे पुढे सरसावले अजय. षटकार मारायला 5,000 रुपये प्रशासनाला भेटतीलच योगेश भोईर यांच्या वतीने. मात्र बघायचं आहे षटकार मारतील की नाही. तर 8 चेंडू आणि 38 धावांची गरज विजयासाठी. आता मात्र मोठे प्रहार करावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती चौकार नाही तर षटकार यायला हवा. पाहायला गेलो तर 8 चेंडू 38 धावा विजयासाठी आपण पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज 5,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ऑन साईडला लॉप केलं जात आहे आणि यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून 10च्या वरती चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय 6 धावांसाठी.
आपल्याला ऐकवला हेमप्रकाश याने. तर दरम्यान ऑन फायर होताना आपण पाहतोय 6 धावा येत आहेत. अजूनही 32 धावांची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 7 चेंडू 32 धावा. सामना कुठे जाईल अजूनही निश्चित नाही. पाहायला गेलो तर शेवटच्या चेंडूवरती एखादा षटकार आला आणि यावेळेस मात्र निर्धावच्या स्वरूपाने चेंडू पाहायला मिळतोय. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करते आपण पाहतोय 31 धावा. 6 चेंडू 32 धावांची गरज विजयासाठी. आता गेलो आणि लगेच आलो. दिजे षटक असणार आहे. निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कवरती उमेश वाघ गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 32 धावा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. 32 धावा या बनवाव्याच लागतील. यावेळेस मात्र ऑन साइडला फायर स्ट्रोक केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय मंगेश पाटील आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते. वरिष्ठ खेळाडू आहेत मास्टरच्या संघामध्ये सुद्धा आपला महत्वाचं योगदान मात्र देताना आपण पाहतोय. एकदा वर्जित केली जाते. आता मात्र 5 चेंडूवरती 31 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 5 चेंडू आणि 31 धावा. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा दाखवला जातोय. कैलास पाटील यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. बाबा षटकारासाठी 6 धावा. धन्यवाद डीजे. तर 38 धावा येताना आपण पाहतोय. मात्र अगोदरच्या काळामध्ये धावा यायला हवे होत्या. अगोदरच्या षटकामध्ये हे फटके यायला हवे होते. तर मात्र 25 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे 4 चेंडूमध्ये 25 धावा. प्रशांत आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. पंचांनी न्याहाळलंय आणि लगेच इशारा केला जातोय. येस इट इज वाईड. अवंतरच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलं जाते. 39 या धावसंख्येवरती 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आता मात्र विजयासाठी. काय करिश्मा दोहरावला जाईल का प्रशांतच्या माध्यमातून? भरपूर वेळा 5 चेंडू मध्ये 5 षटकार 4 चेंडू मध्ये 4 षटकार या फलंदाजाने लगवले आहेत. दरम्यान जबरदस्त चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. उमेश वाघ इथे दर्शवतोय हम भी किसी से कम नाही. आणि यावेळेस निर्धावच्या स्वरूपाने मात्र सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते चेंडूची. 3 चेंडू मध्ये आता मात्र 24 धावांची गरज. विजयाचा सुगंध येताना आपल्याला पाहायला मिळत असेल आर.के. मोरवा संघाच्या माध्यमातून. विजयाच्या समीकरण येऊन पोहोचवलं जाते. 3 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे विजयासाठी. तर करिश्मा झाला तरच हा संघ जिंकू शकतोय. यावेळेस मात्र शरीरावरती चेंडू आदळला जातोय. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि कडवी झुंज मांडली जात होती. मात्र पहिल्या अगोदरच्या काळामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत आणि बॅकफुटला सरकला गेला. पाहायला गेलो तर 2 षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. आणि या वेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने चेंडूला हाताळणी केली जाते. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना हा गोलंदाज आपण पाहतोय. तर शेवटचा चेंडू आपण पाहतोय. तर उत्तम संघाने तयारीत राहायचं आहे. लगेच फायनलचा सामना खेळवण्यात येईल. यावेळेस मात्र विजयी ठरतोय तो आर.के. मोरवा संघ आपण पाहतोय. फायनल मध्ये धडक मारली जाते. जबरदस्त कामगिरी करताना आपल्या होम ग्राउंड वरती प्रेक्षक वर्ग सुद्धा खुश होताना आपल्या चेअरअप्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर लगेच फायनलचा सामना खेळवला जाईल. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया आणि पुन्हा जाऊया फायनल सामन्याकडे.